नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. अजितदादांच्या जाण्याने महाड हळहळले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना रोहा शहरात भावपूर्ण श्रद्धांजली. दापोली दाभोळ रस्त्यावर रिक्षा आणि कारची धडक. साई क्रीडा आणि महिला मंडळ आयोजित अलिबाग प्रीमियर लीग. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियोजित दोडवली प्रीमियर लीग. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण महाड शहरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. या दरम्यान महाडची संपूर्ण बाजारपेठ बंद होती. तसेच रिक्षा व्यावसायिकांनीही प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. अवघे महाड शहर शोकसागरात बुडाले होते. सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना यांच्याकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रोहा शहरातील राम मारुती चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड जिल्हा आणि रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजितदादा पवार आणि त्यांच्या समवेत असलेल्या सहप्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली तालुक्यातील दाभोळ रोडवरून रिक्षा दापोलीकडे येत होती. त्याच वेळेस दापोलीवरून कार दाभोळ रोडकडे जात असताना दोघांची समोरासमोर धडक बसल्याने अपघात झाला. रिक्षातील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून रिक्षा ड्रायव्हरला दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी 3:30 ते 4:45च्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजत आहे. नमस्कार ताई, नाव सांगा तुमचं. माझं नाव विजय तांबट. अच्छा, हे अपघात झाला, तुम्ही होता तिथे? माझे दीर होते. हां, दीर होते. अच्छा, कुणाला लागलाय? रेवाळी म्हणून आहेत निगड्यातले, त्यांना लागले. अच्छा, ते काय ड्रायव्हर होते? रेवाले ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर. रिक्षा ड्रायव्हर. बराच लागलाय? पायाला लागलंय, डोक्याला लागलंय. अच्छा, त्यानं कुठं नेलंय? त्यांना आता सरकारीमध्ये नेलं. आता मागे पॅसेंजर कोण होते ताई? वांगणीतले होते दोघं, नवरा बायको. अच्छा, त्यांना काय लागलाय? लेडीजला लागलंय. हां, त्यांना दुखापत झाली? लागले, हो लागले. अच्छा अच्छा, किती वाजता साधारण झाला अंदाज? साधारण 4-4:45च्या दरम्यान झालंय. अच्छा, 4-4:45. धन्यवाद ताई. साई क्रीडा आणि साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून तसेच दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे नाईट क्रिकेट सामने खेळवले जातात. या वर्षी देखील 9 ते 11 फेब्रुवारी असा 3 दिवस जिराड येथे हा क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे. अलिबाग प्रीमियर लीगच्या नावाने खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात केवळ 16 संघांना प्राधान्य देणार असल्याचं आयोजक दिलीप भोईर यांनी सांगितले. 3,55,555 रुपये रोख आणि चषक असे पहिल्या क्रमांक विजेत्या संघाला बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. गेले 15 वर्ष साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ नाईट टुर्नामेंट करत आलेली आहे. नंतर एक सर्वांकडून सूचना आली. सूचनेमध्ये असं सांगण्यात आलं की अलिबाग प्रीमियर लीग ही अलिबागकरांची असायला पाहिजे, अलिबागकरांसाठी असायला पाहिजे. अलिबागच्या खेळाडूंना ते त्याचं ऊर्जा मिळावी आणि महाराष्ट्रात नव्हे तर ते व्यावसायिक खेळाडू होऊन ते ISPLला वगैरे जायला पाहिजे, अशी भूमिका घेऊन ही स्पर्धा आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे किती वर्ष आहे स्पर्धेचं? हे पर्व 5वं आहे अलिबाग प्रीमियर लीगचं आणि त्याच्यामध्ये उत्साह इतका जोरात असतो की प्रत्येक खेळाडूला ह्या ग्राउंडवरती म्हणा, APLच्या ग्राउंडवरती म्हणा किंवा स्पर्धेचं आयोजन आणि बाकी साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी जिल्हाच नव्हे, तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक ही स्पर्धा पाहायला येत असतात. किती संघ यावेळेला आहेत? यावेळेला देखील जो नियमावली पहिले पर्व 5वे ज्यावेळेला करत असताना संघ 16च राहिले त्याच्यामध्ये, कारण 16 संघांच्या व्यतिरिक्त संघ घेत नाही आहोत. कारण लीग आहे आणि लीग फार मोठी, 3 सामने खेळायला मिळतात एका प्लेअरला. त्याचा अनुभव आणि त्याला मिळणारी ऊर्जा ही इथून मिळते. किती बक्षीस आहे? 3,55,555 हे पारितोषिक. कारण पहिल्या स्पर्धेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा स्पर्धेमध्ये 50,000वरून सुरुवात झाली आणि आज ही स्पर्धा 3,55,555 पर्यंत जाऊन पोहोचली. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा दोडवली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या शाळेचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने नागेश्वर क्रिकेट संघ दोडवली अंतर्गत वसई मुंबई मंडळ वतीने दोडवली प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत प्राप्त झालेली रक्कम शाळेच्या डिजिटल विकासासाठी वापरण्यात येणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले. आमचे सर्व मान्यवर आदरणीय कांबळे साहेब,
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.